या सभागृहामध्ये आपण ऐकलं, आपण त्या ठिकाणी सभापती सारख्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी बसलेला आहात। या सभागृहामध्ये आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत आणि जे काही बोलले, जी काही शिवी दिली बहिणीवरून, ती शोभणारी नाही, अशोभनीय आहे। बरं सभापती महोदय, एखादा माणूस एखादं कृत्य केल्यावर त्या ठिकाणी स्वतःला गिल्टी वाटतं, बाबा ठीक आहे भावनेच्या भरात बोललो का, काय संतापून बोललो का, परंतु केलेली गोष्ट योग्य आहे हे पुन्हा जाऊन मीडियाच्या माध्यमातून आपण केलेल्या चुकीवर पुन्हा शिक्कामोर्तब करण्याचं काम। सभापतीमध्ये कुठली मगरुरी, सभापतीमध्ये कुठला माज, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन माझ्यावर केसेस आहेत, असतील 50 केसेस, माझ शब्द नसेल काढून घेतो, नाही काढून घेतो भाई शब्द नसेल मागे घेतो। मी सकाळी तुम्हाला सांगितलं हे कुठल्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे आहेत, त्या दृष्टीने मला थोडा वेळ पाहिजे, त्यामुळे एका बाजूला सभागृहाचं कामकाज चालावं अशी माझी इच्छा आहे, सगळं कामकाज न करता। परंतु तुम्ही प्रत्येकाच्या भावना जरी सच्च्या असल्या तरी सुद्धा त्याच्यातला वादविवाद जर का होत असेल तर मी जोपर्यंत निर्णय मी जाहीर करत नाही तोपर्यंत, म्हणजे अजून 1 तास तरी मी सभागृहाचं कामकाज स्थगित करते, कारण मला थोडा वेळ पाहिजे। आपण पाहतोय विधान परिषदेमध्ये दानवे यांच्या शिवीगाळीचा मुद्दा प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्या संदर्भात सातत्याने सभागृहात गोंधळ होतोय आणि त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज हे स्थगित केलेलं आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, विधान परिषदेमध्ये दानवे यांच्या शिवीगाळीचा मुद्दा गाजला, यावेळी दोन्ही बाजूंनी गोंधळ घातला आणि त्यामुळे आता सभागृहाचं कामकाज हे आता स्थगित करण्यात आलेलं आहे। विधान परिषदेमध्ये दानवे यांनी काल शिवीगाळ केल्याचा मुद्दा आज पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्याचवरून आता सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यामुळे सभागृह स्थगित करण्यात आले। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।